उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेणार आमदारांसोबत स्वतंत्र बैठक। पक्ष विलीनीकरणाबाबत आमदारांची मतं घेणार जाणून। पक्षाच्या आगामी वाटचालीबद्दलही आमदारांशी होणार चर्चा। अजित पवारांना फोन करणारा पूर्व विदर्भातला नेता कोण, हे प्रमोद हिंदूरावांनी सांगितलं। रोहित पवारांचं वक्तव्य। तर मंत्रालयातल्या फाईल संदर्भात पटेलांनी फोन केल्याने दादांनी बाय रोड जाणं रद्द केलं, प्रमोद हिंदूरावांची माहिती। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबतची चर्चा अजितदादांसोबत झाली होती। खासदार सुप्रिया सुळेंचं मोठं भाष्य। आता दादाच नाही राहिले तर जुनं काढण्यात काय अर्थ, सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान। अहमदाबाद विमान अपघातासंदर्भात मोठी माहिती। एअर इंडियाचं विमान पायलटने मुद्दाम पाडल्याचा निष्कर्ष। इंधन स्विच जाणीवपूर्वक बंद केल्याचा इटालियन वृत्तपत्र कोरियर डेला सेराचा दावा। चंद्रपूर महापालिकेतल्या पॅटर्नवरून राज ठाकरे नाराज असल्याची माहिती। राज ठाकरे संजय राऊत यांच्यात तासभर बैठक। चंद्रपुरातल्या पाठिंब्यावरून राज ठाकरे संजय राऊत यांच्यात चर्चा। चंद्रपुरात ठाकरे सेनेने भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यामुळे मनसे नाराज। तुम करे तो रास लीला, हम करे तो कॅरेक्टर ढीला असं म्हणत देशपांडेंचा ठाकरे सेनेला टोला। तर चंद्रपुरात भाजपला पाठिंबा न देण्याचे उद्धव ठाकरेंचे आदेश होते, राऊतांचं प्रत्युत्तर। परभणीच्या महापौरपदी ठाकरेंच्या शिवसेनेचे इक्बाल सय्यद विराजमान। तर उपमहापौरपदी काँग्रेसच्या गणेश देशमुखांची वर्णी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक। व्हीसीद्वारे घेतला पुण्यातल्या कामांचा आढावा। अजितदादांच्या निधनानंतर पुणे जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक। 31 जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही तर रेल्वे चालू देणार नाही, प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा सरकारला इशारा। केंद्रीय कामगार संघटनांचा आज देशव्यापी संप आणि भारत बंदची हाक। केंद्र सरकारच्या कामगार कायद्यांना विरोध। देशभरातील विविध सेवांवर परिणाम होण्याची शक्यता। नागपुरातील दीक्षाभूमी स्मारक समितीच्या अध्यक्षांनी महिलेवर उगारला हात। भंते सुराई ससाई यांचा महिलेच्या अंगावर हात उगारल्याचा व्हिडिओ व्हायरल। ससाई यांच्या कृतीवर सर्व स्तरातून टीका। अहिल्यानगर शहरात 24 वर्षीय युवकावर गोळीबार। गोळीबारात युवक जखमी। कोठला राज चेंबर परिसरातल्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर। गोळीबाराचं कारण अस्पष्ट। तरुण धावत्या लोकलमधून वैतरणा खाडीपात्रात पडला। बोईसरहून बोरिवलीकडे जात असताना घडली दुर्घटना। रेल्वे कर्मचारी आणि स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण। संभाजीनगरमध्ये शिक्षकाची विद्यार्थ्याला अमानुष मारहाण। पैठणच्या निंबार्क इंग्लिश स्कूलमधली घटना। तर गोंदियातही गैरसमजातून शिक्षिकेने विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा पालकांचा आरोप।